पाटील, तुमची भूमिका मला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळं मी काही ते प्रश्न विचारणार नाही. पण पहिल्यांदाच तुम्ही श्री उद्धव ठाकरे, श्री शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं म्हणालात, म्हणजे काय? का नाही म्हणणार? का नाही म्हणणार? हम्म, त्यांची जबाबदारी आहे ना. हम्म, आज नसल घेतले मत किंवा आज नसतील सत्य तिथून मागं होतातच ना. हम्म. शेवटी मराठ्यांचा तुमच्यावरती उपकार आहेच ना. विरोधी पक्ष आहेत याचा अर्थ तुम्ही भूमिका स्पष्ट करत नाही म्हणजे मराठ्याला फसवलात का? हा बरं, याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी, नाही देत ती. कोण उतरत नजरेतून? सरकारला कळत नाही का? तेच उतरतील ना. तुम्ही द्या. हम्म. कशाला बहाणे सांगता घेऊन नाही आला घेऊन नाही आला? आपली इच्छाशक्ती आहे ना. फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं 13%, त्यावेळेस मराठ्यांनी 106 आमदार निवडून दिले. एक शिक्का मराठी चालले. काय विचार करायचा कोणाचा? द्यायचं आहे ना आपल्याला. मराठ्यांना मराठा आहे ना ओबीसी, त्याला देऊन टाका. होऊ द्या काय आहे ते. तुम्ही द्या ना, कशाला वाट बघताय त्यांची? आता हे झाली बहाणीबाई सुरू. आता 400 पर्यंत दादा या सुद्धा सुरू आहे. काय आम्ही बोललो होतो त्यांना, ते नाही आले. आता हे म्हणजे आम्ही म्हणलो होतो त्यांना बैठक घ्या, ते नाही घेतली. मग तुम्ही आम्हाला नेमकं अडॅक करणार ना. असंच केलं तुम्ही धनगर आंदोलनाचं पण, तसंच मराठ्यांचं. मी तसं नाही हो देणार भाऊ, मी जिरविणारच तुमची. तुम्ही येड्यात काढू तुम्ही नका. महाविकास लय हुशार झाले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात पण प्रचार करणार आहात. म्हणजे शरद पवार यांच्या उमेदवाराचा बारामतीमध्ये त्यांचा उमेदवार असेल, किंवा उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव वरळीतनं उभा राहिले आणि नाना पटोले हे स्वतःच आमदारकीला उभा राहतात, तर ह्या तिन्ही ठिकाणी जाऊन तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात पण प्रचार करणार. आता 29 ऑगस्ट जवळ येवले. 29 ऑगस्टला मराठा समाज काय करायचंय, उभा करायचे का पाडायचे निर्णय घ्या. एकदा घेतला पण तुमच्या समोरच चित्र आहे. कोणचा उमेदवार कुठे आणि कसा काय पडत नाही हे आम्ही बघतो. पडत बी कसा नाही, कारण यांनी ना बघा इतका पातक करणारा कोणचा नेता असो, मग विरोधी पक्षाचा किंवा सत्ताधाऱ्याचा, अरे इतका आक्रोश मोठा आहे. कोणाला तरी त्रास वेदना असल्याशिवाय आत्महत्या नाही होत. शेतकऱ्याची असू द्या किंवा मराठा आरक्षणाच्या पोरांची असू द्या, एकदा फक्त त्याच्या घरात जाऊन माघारी आहे. सत्ताधाऱ्यांनी फक्त एकदा घरात जा त्याच्या माघारी आहे. तिथं बलिदान गेलं ना मराठा आरक्षणाचं, आक्रोश काय बघा. कोणी वेदना असल्याशिवाय त्रास असल्याशिवाय आपलं जीवन नाही संपू शकत. आणि आज जर 400-500 लोकांच्या जीवन संपले तरी तुम्ही जर त्याला हसण्यावरही घेणार असाल तर अशा सत्तेवर लात मारली पाहिजे स्वतःहून त्याने.